आपण भारतीय आहोत, किती गर्वाची गोष्ट आहे ना. 1947ला म्हणजे जवळपास 80 वर्षाआधी आपण स्वतंत्र झालो. आपण रस्ते बनवले, डिजिटल पेमेंट केलं, डिजिटल इंडियासुद्धा झालं, टेक्नॉलॉजी वाढली. पण अजूनसुद्धा आपण चांगली सिस्टम बनवू शकलो नाही. कोणतंही सरकार असो अजूनही मूळ विषयावर काम करायला तयारच नाही. काल एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. एक गरीब माणूस त्याच्या मयत बहिणीच्या नावावरचे पैसे उचलायसाठी बँकेत जातो. बँकवाले मयत असल्याचा पुरावा द्या म्हणतात. यो पुरावासुद्धा घेऊन जातो. अनेक चक्रा मारूनसुद्धा त्याचं काम होत नाही. शेवटी तो बहिणीचं पुरलेलं मडं उकरून आणतो त्या बँकेत. तो गरीब आहे, त्याच्या अंगावर बनियन नाही, फक्त लुंगी आणि फाटकी चप्पल. आज 20,000साठी 20,000पेक्षा कमी लोकांना काय काय करावं लागत आहे हो. हे सगळं पाहून ना मन अतिशय सुन्न झालं. लोकांना शिकायचं असून परिस्थितीमुळे ते लोक शिकू शकत नाही. गरिबीमुळं समाजामध्ये किंमत नाही. गरीब गरीब आहे आणि श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे. मधात खूप मोठी दरी आहे. आणि हे 19,300 रुपयासाठी मडं कोणी उकरून आणल का हो. ही आहे विषमता. याला सरकार जबाबदार नाही, ही व्यवस्थाच, अख्खी व्यवस्थाच जबाबदार आहे. बँकेचं बरोबर आहे, असंच कोणालाही पैसे नाही देऊ शकत. पण एखादा जर गरीब शेतकरी जेव्हा अकाउंट उघडायला बँकेत जातो, अकाउंट ओपनिंगचा फॉर्म 10 पानी फॉर्म असतो. त्यामध्ये फक्त त्याचं नाव आणि पत्ता एवढंच भरलं जातो. ना जन्म, ना मोबाईल, ना वारस, ना काय. अकाउंट उघडतानाच या जर प्रक्रिया जर बँकेनं पूर्ण केल्या तर अशा वेळी ते कामी येईल, खातेधारकाला सोपं जाईल. काय बँका ह्या फक्त श्रीमंतासाठीच आहेत का, अशी कधी कधी मनात शंका येते. एकीकडं लोकांच्या समस्या भरपूर आहेत, त्याच्यासाठी कोणीच बोलायला तयार नाही. राजकारण्याकडून मोठमोठे फक्त स्वप्न दाखवले जातात. गरिबी संपणार, रोजगार मिळणार, अच्छे दिन येणार, विश्वगुरू होणार, महासत्ता होणार. आणि सत्ता आली की फक्त धर्माच्या आडपं सगळं लपून जाते. बरं, धर्म आला तर आला, येऊ द्या, चांगली गोष्ट आहे. मग आपण जे रामायणात रामराज्य ऐकलं होतं ते हेच आहे का? असंच होतं का रामराज्य? मग पुन्हा आपण कंदमुळंच खायचे का? दवाखाना महाग झाला, शिक्षण महाग झालं, जगणंसुद्धा महाग झालं. म्हणजे गरिबांनी फक्त श्रीमंतांच्या गोष्टीच ऐकायच्या का? नेमकं आपण कुठं चुकतोय की काय, हा विचार आपल्याला करावा लागणार आहे. काल व्हायरल झालेला तो व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. लवकरच भेटू. जय हिंद.